मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मीरा भाईंदर पोलीस भरतीचं पेपर विश्लेषण बघणार आहोत. हा प्रश्नसंच आहे बी प्रश्नसंच तुम्हाला हा बघायला मिळतो. यामध्ये तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघू शकता. रक्तातील तांबड्या पेशीमध्ये RBC कोणत्या लोहयुक्त प्रथिने असते? त्याचे उत्तर आहे मित्रांनो हिमोग्लोबिन. आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 तुम्हाला इथं पाहायला मिळतो. मानवी हृदयाचे वजन साधारण किती ग्राम असते? याचं उत्तर बऱ्याच मुलांनी 250 ग्राम केलं मित्रांनो, पण याचं उत्तर 360 ग्राम येते तुम्हाला हा होता आन्सर कीमध्ये. त्याच्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सध्या आयुक्त कोण आहे? याचं उत्तर अश्विनी भिडे होतं. आणि तुम्ही काय केलं असेल नक्कीच मला कमेंट करा. आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आपण इथे खाली बघणार आहोत. सन 2026च्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेता खेळाडू खालीलपैकी कोण होते? तर याचं उत्तर काय मित्रांनो? याचं उत्तर आहे अमृत पुजारी. हा उत्तर तुम्हाला फर्स्ट आन्सर कीमध्ये येथे पाहायला मिळतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 होता. प्रश्न क्रमांक 5मध्ये महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण होते? तर याचं उत्तर तुम्ही काय केलं मित्रांनो? मला नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर याचं उत्तर होतं सदानंद दाते. या प्रश्नाचं उत्तर होतं प्रश्न क्रमांक डी मधला हा तुम्हाला इथे पाहायला मिळतो. त्यांच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 होता. 2026 BCCIचा पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर कोणाला देण्यात आला? तर बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कन्फ्यूज केलेलं आहे, पण याचं उत्तर होतं मित्रांनो शुभम गिल. हा त्याचं उत्तर होता शुभम गिल इथे. आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आपण खाली बघूया. T20 वर्ल्ड कपमध्ये भारताने कितव्या वेळेस किताब जिंकला आहे? तर याचं उत्तर होतं मित्रांनो 3. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आपण बघूया. महाराष्ट्र राज्याचे फूल कोणते होते? तर याचं उत्तर जारूळ होतं मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8 मधला बी होता. त्याच्यानंतर जिल्हा विशेषवर इथं हे प्रश्न विचारला होता की जीवदायी मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर मित्रांनो विरार होतं. विरार हा होता. आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10चं तुम्ही बघू शकता. याचं उत्तर मित्रांनो प्राचीन हस्तलिखित सर्वेक्षण हा उत्तर तुम्हाला फर्स्ट आन्सर कीमध्ये पाहायला मिळतो. आणि त्याच्यानंतर PSLVचे पूर्ण रूप काय होते? तर याचं उत्तर ए होतं मित्रांनो. तर चला या खाली बघूया. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12चं बऱ्याच मुलांनी कन्फ्युजन केलं. याचं उत्तर बी होतं मित्रांनो रोबोट हा होता. आणि त्याच्यानंतर IPCची जागा कोणत्या कायद्याशी घेतली जाते? तर याचं उत्तर BNS होतं मित्रांनो, पण काही विद्यार्थ्यांकडून कन्फ्युजनमध्ये BNSS झालेला आहे हा, पण त्याचं उत्तर परफेक्ट हा BNS म्हणजे बी होता. बीचं तुम्ही ऑप्शन बघू शकता, हा त्याचं उत्तर होता. त्याच्यानंतर खाली बघू शकता प्रश्न 14चं उत्तर तुम्हाला हा प्रश्न बी होता याच्यामध्ये पण. त्याच्यानंतर प्रश्न 15मध्ये सर्वात ऑलिम्पिक वैयक्तिक सुवर्णपदक कोणत्या भारताचे पहिले ऑलिम्पिक वैयक्तिक सुवर्णपदक विजेता खेळाडू कोण होते? याचं उत्तर अभिनव बिंद्रा होतं मित्रांनो. आणि त्याच्यानंतर पालघर जिल्हा कोणत्या वर्षी ठाणे जिल्ह्यात वेगळा झाला? तर याचं उत्तर 2014 होतं मित्रांनो. हा प्रश्न क्रमांक सी तुम्हाला इथे पाहायला मिळतो. तर प्रश्न क्रमांक 17मध्ये आपण बघू शकता. गणेशपूर येथील गरम पाण्याचे झरे कोणत्या तालुक्यामध्ये येते? तर याचं उत्तर भिवंडी बी तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 18. उच्चार स्थानानुसार ओष्ठ वर्णाचा वर्ग पुढीलपैकी कोणता आहे? याचं उत्तर प होतं. सी तुम्हाला येथे पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19 म्हणजे आकारविल्लेनुसार पुढील शब्दाची मांडणी करा. तर त्याचं उत्तर हा ड होतं मित्रांनो शेवटचा. डी ऑप्शन तुम्हाला इथं पाहायला मिळतं. आणि रावण या शब्दाची संधी विग्रह करा. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचं फर्स्ट केलेलं आहे, पण आन्सर कीनुसार याचं उत्तर डी होतं मित्रांनो. 20चं जे पण होतं ते. त्याच्यानंतर 21 तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण टिंबटिंब असे म्हणतो. तर याचं उत्तर डी होतं, वर्ण होतं. तर तुम्ही काय केलं असेल मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यानंतर 22 प्रश्न क्रमांक 22. खालील पर्यायापैकी योग्य स्त्रीलिंग रूप असलेली जोडी निवडा. तर याचं उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी हंस हंसनी किंवा हरिण हरिणी हा केला असेल, पण याचं उत्तर प्रश्न क्रमांक 22चं ए होता, गोप आणि गोपी. आणि त्याच्यानंतर 23मध्ये तुम्ही बघू शकता. तू या सर्वनामाचा तू त्वा ही रूपे कोणत्या विभक्तीची आहे? तर याचं उत्तर बी होतं मित्रांनो. त्याच्यानंतर 24. नामाबद्दल विशेष अधिक माहिती सांगते त्या नामाला टिंबटिंब असे म्हणतात. तर याचं उत्तर ए होतं, विशेष्य तुम्हाला हा पाहायला मिळतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 मध्ये एकाच क्रियापद दोन वेगळ्या कार्यात सकर्मक व अकर्मक असे दोन्ही
तर याने वापरतात येते अशा क्रियापदाला टिंबोटिंब क्रियापदे असे म्हणतात. याचं उत्तर होतं अवैविध्य. हा बी तुम्हाला यात पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर गणिताचे काही क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये. गणिताचा आपण एक सेपरेट व्हिडिओ त्याच्यावर नंतर घेऊया. तसे मी त्यांचे उत्तर इथे जे पण ऑप्शन असतील ते मी क्लिक केलेलं आहे, तुम्ही यामध्ये बघू शकता. त्याच्यानंतर एक सविस्तर व्हिडिओ त्याच्यावर आपण नंतर घेऊ. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 32 तर तुम्ही बघू शकता. सुहास तांबे दुर्वा ते याचा काच आहे मित्रांनो. खाली बघूया. येथे काही मॅथ रिजनिंगचे क्वेश्चन आहे, त्याचे आपण नंतर बघूया. खाली 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 51. प्रश्न क्रमांक 51. भारतीय हरित क्रांतीचे जनक याचं काय केलं मित्रांनो, तुम्ही मला सांगा बरं. काय केलं तुम्ही याचं उत्तर? याचं उत्तर डी होतं मित्रांनो, स्वामीनाथन हा होतं. त्याच्यानंतर 0 अक्षपुत्र यास काय म्हणतात? याचं बी होतं मित्रांनो. बी क्वेश्चन तुम्हाला बी ऑप्शन येथे पाहायला मिळते. याचं उत्तर बी होतं. त्याच्यानंतर खाली बघूया. खालीलपैकी कोणती बाब ही द्विमितीय नाही? तर याचं उत्तर डस्टर होतं मित्रांनो. बऱ्याच मुलांनी इथे याचं जमीन केलेलं आहे. आणि याचं भारतीय सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट ही कोणत्या अक्षरवृत्तावर आहे? तर याचं उत्तर सी होतं. 6.45 उत्तर हा होता. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही? गंगा नदीची उपनदी नाही विचारले मित्रांनो. बऱ्याच विद्यार्थ्यांनी येथे कन्फ्यूज केलं असेल. याचं महानदी मित्रांनो, महानदी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 57. जागतिक व्यापार संघटनेचे WTO मुख्यालय कोठे आहे? जिनवा येथे आहे. त्याच्यानंतर वारा नदी, हिमनदी, सागरी लाटा या कारकाद्वारे खडकाची होणारी झीज यास काय म्हणतात? तर याचं उत्तर होतं मित्रांनो अपक्षरण. 1 नंबरचं तुम्हाला येथे ऑप्शन पाहायला मिळतं. पृथ्वीच्या प्रत्येक 1 अंश अंतरावरील रेखावृत्त स्थानिक वेळेत किती मिनिटात फरक पडतो? तर याचं उत्तर तुम्हाला डी होतं मित्रांनो, 4. आणि 60 नंबरचा क्वेश्चन. 1882 साली प्रसिद्ध झालेली स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण होते? तर याचं उत्तर ताराबाई शिंदे होते मित्रांनो. बऱ्याच विद्यार्थ्यांनी इथं डॉक्टर रखमाबाई केलं, कोणी पंडिता रमाबाई केलं, पण त्याचं उत्तर ताराबाई शिंदे होतं. त्याच्यानंतर लोकशाहीमध्ये सत्ता कोणाकडे असते? लोकशाहीमध्ये सत्ता म्हणजे लोकांसाठी चाललेलं राज्य म्हणजे लोकशाही, म्हणजे जनतेकडे असते मित्रांनो. आणि त्यांच्यानंतर जयपूर फूडचे जनक कोण होते? प्रश्न क्रमांक 62. तर याचं काही विद्यार्थ्यांनी मोहनराव केलं, पण याचं उत्तर प्रमोद शेट्टी हा त्याचं उत्तर होतं. भारतातील पहिली ताकाची गिरणी पश्चिम बंगालमध्ये येथे सुरू करण्यात आली. तर त्याचं उत्तर होतं मित्रांनो. याचं उत्तर याच्यामध्ये क्लिक करायचं राहिलेलं मित्रांनो. त्याचं उत्तर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करून देईल. आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 64. स्वातंत्र्याच्या राजकीय चळवळीचे खालीलपैकी कोणते नेते जहाळ गटाचे नव्हते? तर याचं उत्तर डी होतं मित्रांनो, डी. त्याच्यानंतर लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीबरोबर एक खिळा ठोकला जात आहे असे उद्गार ब्रिटिश सरकार विरोधात कोणी केले? तर याचं उत्तर होतं मित्रांनो लाला लजपत राय. हा सी मध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 66चं उत्तर होतं भारतीय कामगार चळवळीचे जनक कोण होते? नारायण मेघांजी लोखंडे. हे सगळ्यांनाच माहिती आहे मित्रांनो, हा त्याचा ऑप्शन होता. त्याच्यानंतर हा एक IMP क्वेश्चन आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी येथे कन्फ्युजन केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 64 मध्ये तुम्ही बघू शकता. 67 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1900 मध्ये नाशिक येथे कोणती गुप्त संघटना स्थापन केली? बऱ्याच विद्यार्थ्यांनी अभिनव भारत येथे केलेलं आहे, पण त्याचं उत्तर मित्रमेळावा आन्सर कीनुसार मित्रमेळावा हा उत्तर आहे. आर्य महिला समाज आणि शारदा सदन या संस्थाची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे पंडित रमाबाई. त्याच्यानंतर लोकशाही रुजावी म्हणून पोषक वातावरण कोण निर्माण करतं? तर याचं उत्तर आहे मित्रांनो मूलभूत कर्तव्य. त्याच्यानंतर 70 नंबरचा क्वेश्चन. AG हे कोणते मूलक आहे? तर याचं सिल्वर उत्तर आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते एक बीजपत्र वनस्पती उदाहरण आहे? तर याचं कांदा ऑप्शन होतं घेतं. कांदा किंवा यापैकी सर्व दोन्हीपैकी एक आहे. तर मी हे दोन्ही प्रश्न तुम्हाला कमेंटमध्ये पिन करून देईल, तर त्यांचं उत्तर काय. त्याच्यानंतर वनस्पती सृष्टीचे उभयचर टिंबटिंब गटाचे म्हटले आहे. तर याचं बायोफायटा आहे. बायोफायटा प्रश्न क्रमांक 72चं सी आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न क्रमांक 73 मध्ये आपण बघूया. निमोनिया हा आजार कोणत्या कारणामुळे होतो? हा जीवाणूमुळे होतो मित्रांनो. त्याच्यानंतर स्वाईन फ्लू HIN1 या रोगासाठी जबाबदार घटक कोणता? तर विषाणू आहे मित्रांनो याचं उत्तर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 75 मध्ये हाताचे ठोके आणि श्वासोच्छ्वास
यासारखा अनैच्छिक क्रियांचं नियंत्रण कोण करतो? तर याचं प्रमस्तिष्क नाही मस्तिष्क पुच्छ यामध्ये आहे. त्याच्यानंतर धातू सांधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने तयार झालेल्या क्रियापदाला क्रियापद असे म्हणतात. तर याचं उत्तर मित्रांनो संयुक्त, म्हणजे तुम्हाला या ए बरोबर इथे आहे. त्याच्यानंतर खाली बघूया 77मध्ये उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते या वाक्यातील अधोरेखित क्रियापद कोणते? तर याचं भावकर्तृत्व क्रियापद यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. मी चहा करत जाईल या वाक्याचा काळ ओळखा. त्याच्यानंतर याचं उत्तर आहे ए रीती भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 79 इथे जिथे आज पुढे मागे ही कोणत्या प्रकारची क्रियापदे अवयव आहेत? याचं सिद्ध आहे मित्रांनो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 80 समक्ष परोक्ष समीप पर्यंत विना टिंबटिंब ही कोणत्या शब्दयोगी अवयव आहेत? तर याचं उत्तर बी आहे संस्कृत शब्दसाहित्य. यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार अधोरेखित केलेले उभयवी अवयवाचा प्रकार कोणता? याचं 81चं उत्तर आहे ए विकल्पबोधक अवयवी अवयव. त्यानंतर 82 नंबरचं तुम्ही बघू शकता म्हणे बापडा बेटे आपला ही अव्यक्त कोणत्या प्रकारचे आहेत? ते याचं डी आहे मित्रांनो. त्याच्यानंतर चिल्लीपिल्लीचं तुम्ही बघू शकता याचं होतं तामिळी हा होतं. आणि त्याच्यानंतर 84 एखादा मुद्दा अपूर्ण असतात मध्येच तोडायचे असेल तर पुढीलपैकी कोणता विरामचिन्ह वापरतात? तर याचं उत्तर होतं मित्रांनो लोपचिन्ह. त्यानंतर भुंगाचा समानार्थी काय केलं तुम्ही? तनुजा हा होता. त्याच्यानंतर ज्याला सीमा नाही असा असीम. त्याच्यानंतर मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेपासून विकसित झाली आहे? संस्कृत आणि प्राकृत हे प्रत्येकाला माहिती आहे मित्रांनो. याचं उत्तर 1 ते 100मध्ये 4 दशक स्थानी किती वेळा येतो? याचं उत्तर 10 होतं मित्रांनो. त्याच्यानंतर इथं गणितचे काही प्रश्न आहे खाली बघूया. त्याच्यानंतर काय असेल मॅथ आणि रिजनिंगचे इथपर्यंतच प्रश्न होते मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. असेच नवीन व्हिडिओ मी पोलीस भरतीसाठी तुमच्यासाठी आणत राहील. थँक्यू.